लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी आयोग लागू करा यासहित विविध मागण्या. राष्ट्रीय किसान मोर्चाचे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर धरणे आंदोलन. बातमी पुसद येथून. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा यासाठी पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर राष्ट्रीय किसान मोर्चाचे धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी आयोग लागू करावा, सरसकट शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच किमान आधारभूत किमतीने MSP खरेदी झाली पाहिजे. त्याकरिता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मधील कलम 32 घ, कलम 94 D 1, 2, 3 तसेच कलम 6, 7 यांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांना MSP पेक्षा कमी दर मिळाला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना शेतकरी हक्क मूल्य भावांतर मूल्य फरकाची रक्कम शासनाकडून त्वरित देण्यात यावी. शेतकऱ्यांचा वाढता उत्पादन खर्च व मिळणारा भाव कमी आहे, तसेच व्यापाराकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक, लुबाडणूक, सरकार करत असलेली दिशाभूल अशा अनेक कारणांमुळे तसेच सततची दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक संकटे, वीज बिलाचा प्रश्न यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत असून महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा अनेक समस्येवर धरणे आंदोलनात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपत गव्हाळे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क पुसद शरदचंद्र कांबळे तसेच दीपक कांबळे सर, भारत मुक्ती मोर्चा प्रभारी दीपक कांबळे, पश्चिम विदर्भ तसेच बंडू गंगावणे, जिल्हाध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क पुसद बंधू गंगावणे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे हरिभाऊ कांबळे, प्राध्यापक साखरकर यांनी विचार मांडले. राहुल इंगोले यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. या धरणे आंदोलनात ग्रामीण भागातून महिला तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते. सोयाबीन, कापूस जे काही 24 मालाचे भाव निर्धारित केलेले आहेत तो भाव शेतकऱ्यांना मिळत नाही आणि तो कृषी उत्पन्न बाजार समिती त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आम्ही हे बसलेले आहोत आणि त्या शेतकऱ्यांना जो निर्धारित केलेला भाव आहे शासनाच्या मार्फत तो भाव त्यांना मिळाला पाहिजे आणि नाही मिळाला तर आम्ही आज जे आंदोलन केलेलं आहे त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे आमचा 15 तारखेचा, आज 15 तारखेपासून 15 जानेवारीपर्यंत आम्ही जनजागृती अभियान राबवू आणि त्याच्यानंतर 15 जानेवारीला आमदार घेराव आंदोलन आमचं राहील. तेवढ्यावरच जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही 30 जानेवारीला जेल भरो आंदोलन करू आणि त्याच्यानंतरही जेल भरो आंदोलनही करूनही नाही मिळाला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 15 फेब्रुवारीला मुख्यमंत्री हटाव आंदोलन आम्हाला मुंबईमध्ये जाऊन करावं लागणार आहे. आम्ही त्याही दृष्टिकोनातून सतर्क आहोत. आम्ही निश्चितपणे आंदोलन करू आणि आमच्या शेतकरी बांधवांना न्याय मिळेपर्यंत आम्ही चुपचाप बसणार नाही आणि म्हणून शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि आमचं जे म्हणणं आहे, आमचा जो राष्ट्र भाव आहे जो तुम्ही निर्धारित केलेला आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे. एवढं या प्रसंगी बोलतो, थांबतो. जय भीम, जय संविधान, जय किसान. राष्ट्रीय किसान मोर्चाचा, राष्ट्रीय किसान मोर्चाचा, राष्ट्रीय किसान मोर्चाचा. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले.